नमस्कार, मी किरण ठाकूर, ज्योतिष्य आणि वास्तुतज्ञ। आज मी आपल्या सर्वांसोबत एक छोटासा अनुभव शेअर करणार आहे आणि आपण सर्वजणच कोणत्या ना कोणत्या ईश्वरांना मानत असतो। कारण एक म्हणतात ना, ती एक एनर्जी आहे आपल्याला ईश्वरांपासून मिळणारी असते। असं नाही की ईश्वर येतो आणि सगळं काही चांगलं करतो, असं नाही। तुमच्या कर्मानुसार, तुमचं म्हणतात ना पुण्यानुसार तुम्हाला फळ मिळत असतं। तुमच्या आईबाबांची पुण्य जे तुम्हाला मिळतं ना, तर असं समजायचं की आपल्या आईबाबांची पुण्य आहे की आपल्यासोबत चांगलं होत आहे। मग श्री स्वामी समर्थ महाराजांच्या सेवेत येऊन मला असं समजा की मी आता झाले असेल 14-15 वर्षाच्या वर झाली असतील मला। मीच तर तेव्हा खूप छोटे होती, 10वीला वगैरे असेल। तर महाराजांची सेवा करायची बस हे डोक्यामध्ये होतं। असं कधीच नव्हतं हे पाहिजे ते पाहिजे, कारण मागायची गरज नाही, ऑलरेडी स्वामी द्यायचे। पण म्हणतात ना, जसजसं वय होतं आपलं आणि आपण संसारात रुजत जातो आपल्या, तर आपल्यामध्ये लालसा येत असते आणि सगळ्यांमध्येच आहे हे, ईश्वरांमध्येही होती म्हणून आपल्या मानवांमध्ये आहे। आणि थोडीशी काही गोष्टींमध्ये लालसा असायला पाहिजे, पण एवढी नको की तुम्ही ईश्वरावर साखर टाका की नाही मला गाडीच पाहिजे, मला घोडीच पाहिजे, घरच पाहिजे, असं नाही। ईश्वर कर्मानुसार फळ देतो। मग माझ्यासोबत झालं असं की आता मार्च महिन्यामधलीच गोष्ट आहे। मला 5 वर्षाची मुलगी आहे, राजलक्ष्मी। जसं आपण सर्वजण मला ओळखतात की मी ज्योतिष आहे, वास्तुतज्ञ आहे, पुण्याला राहते। माझ्या मुलीला चढ उतार खूप ताप येत होती, राजलक्ष्मीला। मग मी म्हटलं ठीक आहे, छोटे मुलं आहे, बाहेर स्कूलमध्ये काही खातात, या आता उन्हाळा लागला आहे, लगेच AC कूलरमध्ये झोपतात, बाहेर निघतात, तर त्याने पण होऊ शकतं पाण्यामध्ये बदल। कारण मी भरपूर वास्तू विजिट घेते, कधी नाशिक जाते, मुंबई जाते, कधी कुठे कुठे माझं चालूच असतं। पण मुलगी छोटी असल्यामुळे मी तिला पण सोबत ठेवते माझ्या। तिलाही भरपूर आता ट्रॅव्हलिंगची सवय झाली आहे, पण ठीक आहे ना, छोटे मुलं आहे। मग मी एवढं सिरियस घेतलं नाही। तिला ताप यायची, मी मेडिसिन द्यायची। मग असं करत मी 8 दिवसानंतर थोडी सिरियस झाली, मला भीती वाटायला लागली। म्हटलं अरे यार, हिची ताप बसायलाच तयार नाही, काय करावं? तसं तर महाराजांवर विश्वास होताच की मोठं तर काही रिपोर्टमध्ये निघणार नाही, पण निघालंय तर ठीक आहे, महाराज तारतील। मी अशी एकदम सिरियस नाही घेत कोणत्या गोष्टीला। मग माहेरी मी अकोल्याला आईकडे गेली तर तिथल्या डॉक्टरांकडे दाखवलं, तर ते म्हणाले ब्लड टेस्ट करावं लागेल। आणि माझ्या मुलीची ब्लड टेस्ट फर्स्ट टाईम आहे, ब्लड टेस्ट केली। रिपोर्टमध्ये निघालं की तिच्या पेशी सगळ्यात जास्त वाढल्या आणि थोडा निमोनिया होता, तिला कफ जास्त झालेला होता। मग डॉक्टर एकदमच म्हणाले आजच्या आज, आताच्या आता ॲडमिट करा। म्हटलं मी घरी जाऊन तुम्हाला कळवते सायंकाळपर्यंत। मी असं नाही म्हणत, मला लगेच त्या दिवशी रात्रीच रिटर्न पुण्याला निघायचं होतं, कारण मी वास्तू विजिट घेतलेली होती आणि मी मुलीसाठी ते कॅन्सल, आपल्या लेकराच्या समोर काहीच मोठी गोष्ट नसते, पण ठीक आहे। समोरच्यांची मला फोन येत होते की मॅडम तुम्ही आम्हाला तारीख दिली आहे, तुम्ही आमचं पेमेंट घेऊन बसलाय, तुम्ही येताय ना मुंबईला। मी विचार केला काय करावं काय करावं, महाराजांवर विश्वास ठेवला आणि महाराजांचं तारक मंत्र आणि तिला विभूती मी लावली आणि प्रवासाला निघाली पुण्याला यायला। घरी आली, इथल्या पण पुण्याच्या डॉक्टरला दाखवलं, ते म्हणाले दीनानाथ मंगेशकरला ॲडमिट करावं लागेल, असं तसं। म्हटलं नाही, तुम्ही फक्त म्हटलं मी संध्याकाळी रोज तुमच्याकडे येईल, तुम्ही संध्याकाळी ट्रीटमेंट सुरू करा मुलीचं। आणि माझंही काम सुरू होतं, महाराजांची धावा सुरूच होती। जे रिपोर्ट एकदम निगेटिव्ह आले होते काल, ते 2 दिवसामध्ये असे कव्हर झालेत की मला डॉक्टर स्वतः म्हणाले की तुम्ही ॲडमिट नाही केलं, काही नाही केलं, तुम्ही सायंकाळी फक्त एक इंजेक्शन द्यायला राजलक्ष्मीला आणत आहे। आता तर रिपोर्ट एकदम नॉर्मल आले आहे तिचे, काहीच नाही। म्हणजे मी स्वतः चकित झाली की इतकी सिरियस तब्येत होती माझ्या मुलीची आणि 2 दिवसात कसं काय कव्हर झाली। आणि खोटं नाही सांगत, ती स्कूलला पण गेली तिसऱ्या दिवशी। डॉक्टर म्हणाले काही खाऊ नका देऊ। परत तिने आईस्क्रीम खाल्ली, मुलं कोणाचंच ऐकत नाही, चॉकलेटही खाल्लं, माझ्यासोबत व्हिजिटला पण आली। मी महाराजांना रोज म्हणत असते, महाराज मी सगळ्यांचं चांगलं करण्याची मला शक्ती द्या, पण माझ्या घराला सांभाळा तुम्ही। कारण मी जर तुमचं काम करत आहे, क्लायंट जे आहेत ते माझे देवच आहेत, मी त्यांचं जर काम करत आहे, तर मी ईश्वराला म्हणत असते की मग तू माझं घर सांभाळ। मी हे काम करत आहे, मी फी घेत आहे, त्याच्यात तुझं पण वाटणी आहे, पण तू पण माझं घर सांभाळ आणि माझ्या मुलीला सांभाळ। अशा प्रकारे माझी दिनचर्या रोजची असते। आणि आता राजलक्ष्मी एकदम चांगली आहे, एकदम ओके झालेली आहे, काहीच हरकत नाही आहे। तिला मी फक्त एवढं म्हटलं की हे खाऊ नको ते खाऊ, ती सगळं खाते, जन्मली तेव्हापासून काहीच असं हे नाही आहे। आणि आता महाराजांच्या कृपेने एकदम चांगली आहे। माझ्यामुळे मोठे कोणतीही सेवा होत नाही, पण मी रोज महाराजांना सांगत असते लक्ष द्या घराकडे पण आणि माझ्याकडे मुलीकडे, कारण माझ्यात ती ताकद येईल तेव्हाच मी बाकीच्यांची कामं करेन ना। अशा प्रकारे मला अनुभव आला, म्हणून सांगते जे करता तेच आपल्याला मिळत असते। तुम्ही पण कर्मकांडाला माना, मी सगळ्यात जास्त कर्मकांडाला मानते। माझा हा अनुभव आपल्या सर्वांना कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा
आणि हां, आपल्याला पण अनुभव येत असतील ना महाराजांचे, येतात क्षणोक्षणी येतात. तर स्वामी रिअलायझेशन चॅनलला माझ्या त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअप करून लिहून पाठवू शकता. मी नक्कीच आपल्या चॅनलला शेअर करेल.